या सर्व महिला या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आपण सर्व महिला असतील, युवक असतील, आक्रमक झालेले आहेत आणि आपण बघतोय की अजित दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आहे। ह्या महिला आक्रमक झालेल्या आहेत। आपण महिलांना काय विचार आपण बघतोय की एकंदरीत सर्व महिला असतील, पुरुष असतील, युवक आक्रमक झालेले आहेत आणि न्याय मागण्यासाठी आपण इथं आला। एक महिना पूर्ण झालेला आहे आणि पूर्ण घटनाक्रम सांगितलेला आहे की कशा पद्धतीने हा घात झालेला आहे। पूर्ण स्पष्टीकरण आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला समजलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना देखील पोलीस FIR का दाखल करून घेत नाही, यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत। आज रोहित दादा आणि युगेंद्र दादाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही FIR दाखल करण्यासाठी आलेलो आहोत। त्या सगळ्या रोहित दादा असतील, युगेंद्र दादा असतील, यांच्या पाठीशी आम्ही सर्व बारामतीकर आहोत आणि जोपर्यंत FIR दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि जोपर्यंत दादांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच अविरत राहणार आहे। हा महाराष्ट्र हा भारतीय संविधानावरती चालत आहे, हा भारत देश भारतीय संविधानावरती चालत आहे आणि अशा गोष्टी असताना देखील आज एक महिना उलटून जात आहे तरी देखील गुन्हा दाखल होत नाहीये। या घटनेचा आम्ही या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर FIR दाखल करून घ्यावी आणि जे कोण दोषी असतील आणि त्यांना कडक शिक्षा देखील व्हावी आणि येणाऱ्या काळामध्ये याची सखोल आणि निपक्षपातीपणे चौकशी ही झालीच पाहिजे। आपण पाहतोय की एकंदरीत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कार्यकर्ते हटतात अशी भूमिका घेतली। हो बरोबर आहे अगदी। खरं तर काल रोहित दादा आणि अमोल मिटकरी साहेब आणि संदीप क्षीरसागर आमदार हे मरीन ड्राईव्हच्या पोलीस स्टेशनला गेले होते। कायद्याप्रमाणे त्यांनी FIR दाखल करून घ्यायला हवी होती। FIR ही काय कुणा अरेगैरेची नव्हती। ते महाराष्ट्र राज्याचे 5-5 वेळा उपमुख्यमंत्री झालेले आहेत, पवार साहेबांचे ते पुतणे आहेत आणि रिस्तर त्यांनी FIR घ्यायला लोकशाहीप्रमाणे काहीच हरकत नव्हती। हा गोंधळ झाला नसता। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री स्वतःला सुसंस्कृत समजतात, तर हा गोंधळ घालण्याची काही गरज नव्हती त्यांना। तिथं जर FIR दाखल केली असती तर ही वेळ आली नसती बारामतीत आणि पोलीस प्रशासनावर ताण आला नसता। हे एवढ्यानंतर FIR नाही घ्यायची काहीच कारण नव्हती त्यांची। खरं तर इथं आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य करू, त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, कारण अजितदादांचं आम्हाला शिकवण आहे कुठं गोंधळ गडबड करायची नाही। शिस्तीनेच आम्ही सगळे FIR दाखलसाठी जाणार आहे आणि आता सुद्धा FIR म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही, तुम्ही दाखल करून घ्यायला काहीच हरकत नव्हती काल सुद्धा। तर आज ही राज्यावर वेळ आली नसती, ही पोलीस प्रशासनावर ताण आला नसता, तरी आदरणीय दादांना न्याय मिळावा याच्यासाठी आज तुम्ही FIR दाखल करून घ्यावी अशी आमची पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे। काय वाटतं ज्या पोलीस स्टेशन मध्ये आपण आलो आहोत ती पोलीस स्टेशन अजितदादांनी बांधून दिलेलं आहे, आपण बघतोय अजितदादांना न्याय मिळाला असं वाटतंय? खरं तर अख्खा महाराष्ट्र न्याय मिळवायसाठी दादांकडे जायचा, पण आम्हाला असं स्वप्नातही वाटलं नाही की दादांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हा सर्व ह्या बहिणींना रस्त्यावर उतरावं लागेल। खरं तर आज एक महिना होत आला, त्यामुळे आम्ही आज इतके आक्रमक आहोत। इतके दिवस आम्ही शांत होतो, परंतु इथून पुढे जर अजितदादांना न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरू आणि आमच्या घरदार मुलं सोडून आम्ही जोपर्यंत दादांना न्याय मिळत नाही तोपर्यंत बारामतीतच नाही तर मंत्रालयामध्ये आम्ही सर्व महिला जाऊन खान बांधून बसणार आहोत। कुठलेही कामकाज आम्ही करून देणार नाही दादांना न्याय मिळाल्याशिवाय, ही आमच्या सर्व महिलांची भावना आहे। काय भावना आहे? आज एखादा कार्यक्रम जर असता आणि मंत्री जर आले असते बारामतीत तर त्या मंत्र्यांचा असं विमानाचा अपघात जर झाला असता तर अजितदादांनी त्याचा 8 दिवसात छडा लावला असता, पण आज आमचे दादा आज एक महिना झाले जाऊन तरी सुद्धा अजून छडा लागत नाही। याच्या मागे खरोखरच गुपित काहीतरी आहे आणि हे षडयंत्र बरेच दिवस झालं ठरलेले असल, पण असं एकाएकीत होणार नाही आणि आमच्या दादांचा घातपात केलाय हे पोलिसांनी सुद्धा चौकशी करावी। काय नाही, जे दोष आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। सरकारमध्ये राहायचा अधिकार नाही त्यांना, कसलाच अधिकार नाही। ज्या पोलीस स्टेशनची दादांनी इमारत बांधली त्या पोलीस स्टेशन मध्ये दादांना न्याय मिळाला पाहिजे। आपण बघतोय प्रियंका, महिला असतील, युवक असतील, सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आपण ज्या तालुका पोलीस स्टेशनला आलो आहोत
हे तालुका पोलीस स्टेशन देखील अजितदादा यांनी राज्याच्या निधीमधून उत्कृष्टरित्या बांधून दिले आणि आता आपल्याला पाहायचंय की थोड्याच वेळात आता या ठिकाणी आमदार रोहित पवार आल्यानंतर बारामतीचे तालुका पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत ते गुन्हा दाखल करून घेणार का हे आपल्याला पाहावं लागणार आहे.